नमस्कार मित्रांनो, शिवा 21 जुलै प्रोममध्ये सुहास कपाट उघडतो आणि ड्रॉवरमधून पैसे घेत असतो. त्याचा ड्रॉवर 500च्या नोटाने पूर्ण भरलेला असतो. तो पैसे काढत असताना कीर्ती विचारात पडते, हा पैसे काय काढतोय? कशाला लागतात? रात्री शिवा म्हणते, आशू तू का बोललास? काय गरज होती तुला? अरे मी पार्टीला आली नसते तर काही फरक पडला असता का? आशू म्हणतो, शिवा डील हातातून गेली ही खूप मोठी गोष्ट आहे. पण काय नाही शिवा, नुकसान भरून काढता येतं. आज एक डील गेली, उद्या 4 डील येतील. पण तुम्ही ज्या गोष्टीला छोटी म्हणता ना, ती गोष्ट छोटी नाही आहे. मला माझा आणि माझ्या बायकोचा आत्मसन्मान खूप महत्त्वाचा आहे. करोडांच्या डीलपेक्षाही महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. शिवा म्हणते, ठीक आहे, तू शांत हो. आशू म्हणतो, शिवा मी तुझ्या काही गोष्टींवर विश्वास नाही ठेवला, पण आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुझ्या पाठीशी उभा राहणार. आता उभा नाही राहिलो तर काय उपयोग आहे माझा? सकाळी शिवा म्हणते, सीताई मी संपदाशी बोलायचं ठरवलं. गोष्टी ट्रिगर होणार आहे, पण भाऊ सीताई कधी ना कधी हे सगळं आपल्याला फेस करावं लागणार आहे ना? सीताई म्हणते, पण सगळं ठीक होईल ना? भाऊ म्हणतात, माझा शिवावर पूर्ण विश्वास आहे, सगळं ठीक होणार. शिवा संपदाच्या रूममध्ये जाते. संपदा एकदम शांत बसलेली असते. शिवा संपदाशी बोलणार हे कळाल्यानंतर उर्मिला तिच्या मागे धावते. शिवा आणि तिच्या मागे आई हे बघून संपदाही सावध होते. पण तिला बघून जरा वेळ शिवाही गोंधळते. तिच्याशी काय बोलावं हे तिलाही कळत नाही. उर्मिला म्हणते, शिवा म्हणते, काकू तुम्ही काळजी करू नका, मी बोलते. संपदा विचारते, काय बोलायचं? आता शिवा रॉकीबद्दल डायरेक्ट नाही बोलत. ती पहिले संपदाचा अंदाज घेत असते. हे बघून उर्मिलाही शांत होते. तुम्हाला काय वाटतं, शिवा जे करेल ते योग्यच असेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.